नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। अष्टमभागस्य प्रथमा कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। सकाळच्या कोवळ्या किरणात राजे शिरकाईच्या समोरील होळी चौकात उभे होते. राजारामांनी त्यांचे बोट धरले होते. राजांच्या जवळ निराजीपंत, अनाजी, मोरोपंत होते. राजे राज्यारोहणाच्या तयारीचा बेत त्यांच्या तोंडून ऐकत होते. मोरोपंत राज्याभिषेकासाठी हा गड निरखला खरा, पण एवढा राबता होणार, गडाची जागा पुरेल, त्याची चिंता नसावी महाराज. मोरोपंत म्हणाले, यासारखा सुलक्षणी गड नाही असं आचार्य गागाभट्ट म्हणतात. तख्तास हीच जागा योग्य आहे. या भूमीवर कधी रक्त सांडलं नाही. कैलासाप्रमाणे ही जागा सदैव पवित्र राहिली आहे. ते आम्हालाही मान्य आहे, पण या गडावर किती लोक मावणार त्याचाही विचार झाला आहे. गडावर एवढे महाल घरटी उठली आहेत. गडाचा विस्तार खूप आहे. राज्याचे सारे नामांकित डेरे, तंबू, शामियाने इथं उभं केले जातील. त्याखेरीज गडाखालची रायगडवाडी, पाचाडचा वाडा, पाचाडची छावणी हे सर्व मिळून लाखावर अधिक माणूस सामावलं जाईल. त्याची चिंता नसावी. तुम्ही असता आम्हाला चिंता कसली. त्याचवेळी गडावर आलेल्या जासुदाकडे सर्वांचे लक्ष वेधले. राजांना मुजरा करून जासुदाने थैली हातात दिली. थैली पन्हाळ्याहून प्रतापराव गुजरांनी पाठवली होती. राजे तातडीने सर्वांसह महालात आले. राजांनी थैली उघडली. पत्रावरून नजर फिरत असता राजांचे भाव बदलत होते. पत्र वाचून राजांनी ते पत्र अनाजींच्या हाती दिले. अनाजींनी पत्रावरून नजर फिरवली. प्रतापराव गुजरांनी बेहलोल बेळगाव मार्गे चालून येत असल्याची खबर पाठवली होती. अनाजींची नजर वर होताच राजांचे शब्द त्यांच्या कानांवर पडले. आमचे सरसेनापती प्रतापराव गुजर आम्हाला काय लिहितात ते पाहिलं. उंबराणीच्या लढाईत बेहलोल हाती सापडला असताही यांनी स्वतःचा शहाणपणा लढवून त्याला तह करून सोडून दिलं. तोच बेहलोल तह मोडून परत चाल करून येतो असं आम्हाला आमचे सेनापती कळवतात. काय करावं म्हणून सल्ला मागतात. पायघड्या घालून त्यांना मानानं बोलावून घ्यायला सांगा. अनायासे राज्याभिषेक होणारच आहे. त्या प्रसंगी राज्याचं दान करता येईल. संतप्त राजे पाहून कोणी काही बोलायला धसत नव्हते. राजांनी आपला संताप आवरला. ते अनाजींना म्हणाले, अनाजी, प्रतापरावांना खरमरीत पत्र पाठवा. आम्ही राज्याभिषेकात गुंतलो असता शत्रूंनी उचल घेतलेली आम्हाला परवडणार नाही म्हणून त्यांना कळवा. बेहलोलला जिथल्या तिथं तातडीनं पायबंद घालून गडावर येण्याची आमची आज्ञा त्यांना कळवा. प्रतापरावांना पत्र पाठवले गेले. राजांनी वरून जरी संताप दाखवला तरी ते बेहलोलबद्दल निश्चिंत होते. आनंदराव हंसाची मोहिते आपल्या दळानिशी त्याच भागात असल्याने राजांना काळजी वाटत नव्हती. राजांनी आपले लक्ष राज्यकारभाराकडे वळवले. काही दिवस उलटले आणि एके दिवशी रात्री राजांना उठवण्यात आले. राजे राजसदरेवर गेले. अनाजी, बाळाजी तिथे आले होते. अनाजी म्हणाले, प्रतापरावांचा निरोप घेऊन आले आहेत. नजर रोखीत राजे म्हणाले, बोला महाराज. आपलं पत्र मिळताच आपल्या आज्ञेप्रमाणे प्रतापरावांनी पन्हाळ्याहून कूच केलं. खानाचा तळ गडहिंगलज मुलुखातील नेसरीच्या खिंडीत पडला होता. प्रतापरावांनी खानाच्या सैन्याला वेढा दिला आहे. खानाचं सैन्य मोठं आहे. उंबराणीच्या वेढ्यात सापडलेला बेहलोल परत नेसरीच्या खिंडी सापडल्यामुळे धास्तावला आहे. शत्रूला आमच्या अपुऱ्या सैन्याची कल्पना नाही. तेव्हा प्रतापरावांनी जादा कुमक तातडीनं मिळावी म्हणून अर्ज केला आहे. आणखीन थोडी कुमक मिळेल तर खानाचा पराभव. बस करा. राजे बाळाजींच्याकडे वळले. बाळाजी, आम्ही सांगतो तो शब्दशब्द ध्यानी धरून प्रतापरावांना पत्र लिहा. राजे पत्राचा मजकूर सांगत होते. तुम्ही आपल्या बेकैद वर्तनाने आम्हाला नाखुश केले आहे. तुम्ही ज्या खानास तह करून सोडले तो पुन्हा फौज घेऊन आमच्या मुलखात उतरतो अशा माणसांवर इतबार तुम्ही कोणत्या आधारे धरला होता? त्याचा त्याच वेळी नाश केला असता तर त्याच्यापासून आज आम्हास व तुम्हास तकलीफ नव्हती. आम्ही इकडे केवढ्या फौजेनिशी शत्रूच्या मातब्बर फौजांना सामना देतो हे तुम्ही जाणता. असे असता तुम्ही फेर कुमक मागावी हे शोभले नाही. जीवास राखून मुलुकगिरी करणे वीरास योग्य नव्हे म्हणून आम्ही तुम्हास दोष लाविला आहे. आता विजापूरकरांची फौज सफाई बुडविल्याखेरीज आमच्यासमोर कदापि येऊ नका. राजांचे पत्र घेऊन रातोरात स्वार गडाखाली उतरला. राजांना मात्र झोप आली नाही. त्यांच्या मनात विचारांचे मोहोळ उठले होते. सकाळी पूजा आटोपताच ते सदरेवर आले. मोरोपंत अनाजींना बोलावून घेण्यात आले. अनाजी, चिपळूण छावणीला पत्र पाठवा. जी कुमक असेल ती प्रतापरावांच्या मदतीला पाठवण्याचं पत्र लिहा. जी
काल प्रतापरावांचा निरोप आल्यापासून आमचं मन बेचैन आहे. बेहलोल जरा पुढे सरकतो आहे असं दिसलं तर शिवरात्र आटोपून आम्ही स्वतः पन्हाळा भागात उतरू. शिवरात्रीचा दिवस उजाडला. थंडीचे दिवस असूनही आकाश आभ्राच्छादित झाले होते. राजे जिजाबाईंच्यासह जगदीश्वर मंदिराकडे गेले. अभिषेक झाला. राजे जिजाबाईंच्यासह मंदिराकडे येत असता जिजाबाई म्हणाल्या, आज काय झालं कोणास ठाऊक, पण देवावर अभिषेक टिकेना. सारखी माळ तुटायची. निश्चलपुरींना विचारून पहा. जी, राजे म्हणाले. राजे बेचैन बनले होते. त्यांनी निश्चलपुरींना निरोप पाठविला. निश्चलपुरी मंत्रतंत्रात गडले. शिवरात्रीनंतर दिवस उलटत होते. राजे प्रतापरावांची बातमी ऐकण्यास उत्सुक होते. वारंवार ते चौकशी करीत होते आणि एके दिवशी प्रतापरावांचे दुय्यम सेनापती आनंदराव गडावर येत असल्याची बातमी राजांना मिळाली. राजे सदरेवर आनंदरावांची वाट पाहत होते. राजांचे सारे मंत्री त्याच अधीरतेने तेथे गोळा झाले होते. आनंदराव आले. राजे उभे राहिले. अधीरतेने त्यांनी विचारले, बेहलोलचा पराभव झाला? जी, नाही. नाही? बोला आनंदराव. अस्वस्थ झालेले राजे पाठीमागे हात घेऊन सदरेवर येरझाऱ्या घालत होते. सांगा आनंदराव. महाराज, आम्ही बेहलोल खानावर चाल केली, पण यश आलं नाही. प्रतापरावांनी पराक्रमाची शर्थ केली आणि ते सांगायला त्यांनी तुम्हाला पाठवलं? कुठं आहे आमचे सेनापती हे सांगायला ते का आले नाहीत? आनंदरावांचं अवसान ढळलं. डोळ्यात साकळलेले अश्रू खळकन निखळले. कसे बसे ते बोलून गेले. सेनापती आणि त्यांचे 6 सरदार बेहलोल युद्धात खर्ची पडले. अधीऱ्या भूमीवर पावसाऐवजी वीज कोसळावी तशी ती बातमी साऱ्यांच्या कानांवर आदळली. राजांचे उभे अंग जागच्या जागी भिजले. कापऱ्या आवाजात राजे बोलून गेले, काय झालं? आम्ही खानाला वेढलं होतं. सेनापती मदतीची वाट पाहत होते. आपलं पत्र आलं. मला आणि हंसाजींना सेनापतींनी सैन्य घेऊन यायला सांगितलं. एवढ्या छोट्या फौजेचा पाडाव खानापुढं लागणार नाही असं ते म्हणाले. रडू नका आनंदराव. सांगा. शिवरात्रीचा दिवस होता. भर दुपारी प्रतापराव आणि त्यांचे 6 सरदार स्वार झाले. ते म्हणाले, महाराजांना जाऊन सांगा की त्यांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही लढतो. राजांचे ओठ थरथरू लागले. मुठी आवळल्या गेल्या. आनंदराव कष्टाने सांगत होते. आम्ही सांगायचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही. प्रतापराव आणि 6 सरदार यांनी टाच दिली. 10,000च्या छावणीवर अवघे 7 जण तुटून पडले. हर हर महादेवचा गजर उठला. थोडी गडबड उडाली आणि 7ही रिकामी घोडी छावणी सोडून जंगलात शिरताना दिसली. तेव्हा कुणालाच आवरता येईना. 4ही बाजूंनी आपले लोक खानावर तुटून पडले. एकच कापाकापी सुरू झाली. खानापुढं आमचं काही चाललं नाही. माघार घ्यावी लागली. प्रतापराव गेले आणि ते सांगायला मी जिवंत राहिलो. आनंदराव दुशेल्यात तोंड लपवून रडत होते. राजे कपाळी हात लावून मटकन खाली बसले. मिर्झा राजांच्यावर चालून जाणारे प्रतापराव त्यांना दिसत होते. सांडणाऱ्या अश्रूंचे भान विसरून राजे आपल्या महालाकडे जात होते. त्यांना काही सुचत नव्हते. राजे मंचकावर बसले होते. राहून राहून त्यांचे डोळे भरून येत होते. पश्चात्तापाने त्यांचे मन होरपळून निघाले होते. शिवबा. राजांची नजर उंचावली. महालात जिजाबाई उभ्या होत्या. त्यांना पाहताच राजांचे मन उचंबळले. मासाहेब, आमचे प्रतापराव गेले. त्यांच्या मृत्यूला आम्ही कारणीभूत झालो. सारं समजलं. प्रतापराव असं करतील हे तरी कोणाला माहीत नाही मासाहेब. साऱ्यांना अतर्क्य असलं तरी आम्हाला ते कळायला हवं होतं. प्रतापरावांचा उतावळी स्वभाव आम्हाला माहीत होता. एवढ्या निधड्या छातीची, जीवाला जीव देणारी माणसं फुकट शब्दांनी खर्ची पडली. त्याचं दुःख आम्हाला फार आहे. राजे अश्रू ढाळीत होते. जिजाबाई त्यांचे सांत्वन करीत होत्या. सकाळी राजे स्नान करून सदरेत आले तेव्हा त्यांचे नेत्र आरक्त बनले होते. मुद्रा करारी होती. राजे आनंदरावांना म्हणाले, आनंदराव, बेहलोलच्या पारिपत्यासाठी आम्ही जायचं ठरवलं आहे. क्षमा महाराज. निराजीपंत म्हणाले. पण राज्याभिषेक नजीक आला असता. निराजीपंत, आमच्या शब्दाखातर प्रतापराव आपल्या जीवाची उधळण करून गेले. त्यांचा मारेकरी आमच्या मुलखात उघड माथ्यानं वावरत असता आम्ही राज्याभिषेक करून घेऊ असं वाटतं. त्या राज्याभिषेकाला काय अर्थ राहील? महाराज जातीने मोहीम हाती घेणार हे ऐकताच साऱ्यांच्या मुद्रा चिंताक्रांत झाल्या. जनार्दन पंतांनी एक वार आनंदरावांच्याकडे पाहिलं. आनंदराव पुढे झाले. त्यांनी राजांचे पाय शिवले. त्यांना उठवीत राजे म्हणाले, आनंदराव, हे काय? महाराज, ही संधी मला द्या. मी आणि हंसाजी मोहिते प्रतापरावांनी आम्हाला खूप जपलं. खानाचा बिमोड करण्याची संधी आम्हाला द्या. कामगिरी फत्ते करून आलो नाही तर तोंड दाखवणार नाही.
राजांनी भावना वेगाने आनंदरावांना जवळ घेतले. गहीवरून राजे म्हणाले, आनंदराव, आता तो शब्द काढू नका. हवी तेवढी कुमक घ्या, खानाला गाठा, धूळधाण उडवा, पण सुखरूपपणे परत या. आम्ही तुमची वाट पाहतो. राजांनी आनंदरावांना निरोपाचे विडे दिले. आनंदराव हर्षभरीत होऊन नव्या कामगिरीला बाहेर पडले. राजे अनाजींना म्हणाले, अनाजी, नौबतीचा मानकरी गेला. आमचे सर नौबत हरवले. गडाची नौबत बंद ठेवा. प्रतापरावांचं सुतक आम्हालाही आहे. थकल्या पावलांनी राजे महालाकडे जात होते. अधुना अष्टमभागस्य द्वितीया कथा एषा. गडाचे 18 कारखाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. आपल्याकडून काही उणीव राहू नये ही धडपड प्रत्येकात दिसत होती. सुवर्णसिंहासनाचे काम पुरे होत आले होते. खुद्द जिजाबाईंनाही आपल्या वयाचा विचार करायला उसंत नव्हती. सर्व राण्यांचे दागदागिने कपडे पाहण्यात त्या गुंतल्या होत्या. कुशल सुवर्णकार सोनार सोप्यात दागिने घडवीत होते. राजांच्या शेजारी अनाजी, मोरोपंत, बाळाजी उभे होते. जामदार खान्यात राज्याभिषेकासाठी लागणाऱ्या सर्व खर्चाचा तपशील राजे ऐकत होते. लक्षावधी होणांच्या खर्चाचा अंदाज पाहून राजे म्हणाले, मोरोपंत, एवढ्या खर्चात एक राज्य उभं करणं सहज शक्य आहे. जी मासाहेबांनी सर्व तपशिलांना मान्यता दिली आहे. मोरोपंत म्हणाले, मग आमच्या नजरेची गरज काय? मासाहेब म्हणाल्या, राजांच्या राज्याभिषेकात काही कमतरता पडू देऊ नका. पण हे सारं जमेल का? मोरोपंतांची छाती किंचित तणावली. चेहऱ्यावर अभिमान प्रगटला. ते म्हणाले, असले 10 राज्याभिषेक करण्याचं सामर्थ्य राजांच्या जामदार खाण्यात आहे. राजांनी प्रेमभराने मोरोपंतांच्या खांद्यावर हात ठेवला. जगदंबेची कृपा मोरोपंत, आम्हाला सदैव तुमच्याबद्दल कौतुक वाटतं. तुमच्यासारखी अष्टावधानी माणसं हाती असता आम्ही कसली काळजी करणार. पण आज सकाळपासून संभाजीराजे दिसले नाहीत. अनाजी म्हणाले, युवराज गडावर नाहीत. मग? अनाजींनी ओठांवरून जीभ फिरवली. ते शांतपणे म्हणाले, मध्यरात्रीला युवराज गडाखाली गेले असं विश्वसनीयरित्या कळलं आहे. राजे विचारमग्न झाले. चिंता प्रगटली. त्यांनी विचारले, कशासाठी युवराज गडाखाली उतरले? अनाजी नम्रपणे म्हणाले, ते आम्हास कसं कळावं, पण युवराज असे अनेक वेळा गड उतरून जातात. बोलता बोलता अनाजी एकदम थांबले, चपापले. मागे सरत ते मुजऱ्यासाठी वाकले. मोरोपंतांनी आणि बाळाजींनीही त्यांचे अनुकरण केले. राजांनी मागे वळून पाहिले. खुद्द युवराज संभाजीराजे जामदार खाण्यात प्रवेश करीत होते. संभाजीराजांनी राजांना मुजरा केला. राजांनी विचारले, शंभूराजे, तुम्ही गडाखाली गेला होता? जी. राजांच्या प्रश्नाने युवराजांच्या चेहऱ्यावरचे स्मित अधिकच फाकले. आबासाहेब, बेहलोलचा पराभव करून आनंदराव गडावर येत असल्याची बातमी नजरबाजानं आणली आहे. अनाजी ते ऐकून अस्वस्थ झाले. न राहून ते बोलून गेले, नजरबाजानं बातमी आणली असती तर ती आम्हाला कळली असती. संभाजीराजांचे हास्य क्षणात विरले. अनाजींवर नजर रोखीत ते म्हणाले, अनाजी, नजरबाज आमचा, बातमी प्रथम आम्हाला कळणार. राजे प्रसन्नपणे हसले. अनाजींना ते म्हणाले, अनाजी, युवराज राजकारणात गुंतले. आता हे होणं उचित आहे. एकदम विषय बदलून राजे संभाजीराजांना म्हणाले, सांगा शंभूराजे, पुढची बातमी ऐकण्यास आम्ही उतावीळ आहो. बेहलोलचा पराभव करण्यासाठी आनंदराव येथून गेले तेव्हा पुढचं संकट ओळखून बेहलोलनं मोगलांच्या दिलेर खानाशी हातमिळवणी केली. आदिलशाही मोगलाई एक झाली. एवढ्या मोठ्या फौजेशी मुकाबला करणं आनंदरावांना कठीण होतं. मग पण आनंदरावांनी आणि हंसाजी मामांनी नामी तोड काढली. मुलुखात घुसलेल्या शत्रूला तोंड न देता शत्रू सैन्याला बगल देऊन आनंदराव सरळ कानडी मुलुखात घुसले. बेहलोल खानाची जहागीर, संपगावचा बाजार आणि आदिलशाही मुलुख यांची होळी करून हजारो बैलांवरून अपार लूट घेऊन आनंदराव परतले. पण बेहलोल स्वस्त कसा बसला? छे, स्वस्त कसा बसेल? ही बातमी कळताच तो जळफळत उठला. बेहलोलनं आनंदरावांना बंकापुरापाशी गाठलं. प्रतापरावांच्या सुडानं पेटलेली मराठी फौज सरळ बेहलोलला भिडली. बेहलोलची फौज पळत सुटली. बेहलोल बरोबर आलेल्या खिजरचा भाऊ रणांगणात मारला गेला आणि बेहलोलच्या डोळ्यांदेखत त्याची अपार संपत्ती आपण जिंकली. जिंकलेली 500 घोडी आणि 2 हत्ती घेऊन आनंदराव आपल्या दर्शनाला येत आहेत. बोला. आनंदित झालेल्या राजांनी आज्ञा केली, आबासाहेब, आम्हाला ही बातमी रात्री मिळाली. आपण झोपला होता. पण आताशा आपली तब्येत चांगली नसते हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळंच आपल्याला आम्ही उठवलं नाही. या अपराधाबद्दल क्षमा असावी. बोला राजे, मग काय केलं? आपण केलं असतं तेच आम्ही केलं. आम्ही समजलो नाही. आनंदरावांच्या स्वागतासाठी आम्ही रातोरात गड उतरलो आणि त्यांना घेऊन गडावर आलो. शाबास,
युवराजाला उचित असेच वागलात. अनाजी, चला विजयी वीरांचं आपण स्वागत करूया. राजे राजसदरीत आले. राजांची मुद्रा प्रसन्न बनली होती. डोळ्यात कौतुक साठले होते. मुजऱ्यासाठी वाकलेल्या आनंदरावांना राजांनी हर्षभराने मिठी मारली. आनंदराव, तुमच्या विजयानं आम्ही समाधान पावलो. मनातल्या प्रतापरावांच्या दुःखाला विरंगुळा मिळाला. राजांनी स्वतःच्या हातांनी आनंदरावांच्या पगडीवर शिरपेच चढविला. बेहलोलचा पराभव करून परतलेले विजयवीर रायगडाच्या राज्याभिषेकाच्या तयारीत सामील झाले. या आनंदात भर घालणारी आणखी एक बातमी रायगडावर येऊन थडकली. राजांच्या आरमाराने नवा विजय संपादन केला. जंजिराच्या सिद्धीला सातवळीच्या खाडीत गाठून राजांच्या दौलतखानाने लढाई केली. खुद्द सिद्धी संबूळ जखमी होऊन पळून गेला. या आरमार युद्धात सिद्धीचे 100च्या वर लोक ठार झाले. या 2 विजयवार्तांनी राजांचे मन सुखावले. अधुना अष्टमभागस्य तृतीया कथायिषा. गडावर रंगरंगोटी सुरू झाली. राजसदर चितारण्यासाठी कोकणातील निष्णात रंगारी गडावर गोळा झाले. रामायण महाभारतातील प्रसंग सुबकपणे राजसदरीवर चितारले जात होते. खारीच्या मऊ केसांचे निरनिराळ्या आकारांचे कुंचले नानाविध रंगछटांनी सजले होते. गडावरच्या अपुऱ्या इमारती, माड्या, घरटी तत्परतेने पुरी केली जात होती. त्यासाठी मोरोपंत, इटलकर ही मंडळी सदैव झटत होती. दौलतीचे नामांकित डेरे शामियाने गडावर आणले जात होते. गडाच्या उतरणीवर ते वाळवून स्वच्छ करून आबादान केले जात होते. राज्याभिषेकाच्या वेळी 50,000चा राबता गडावर होईल असा जाणत्यांचा तर्क होता. त्या अंदाजाने गडाचे पाचाडचे अंबारखाने भरले जात होते. बालेकिल्ल्यातून येणारी प्रत्येक यादी पुरवण्यात नागाप्पा वाणी मग्न झाला होता. जिजाबाईंच्या आज्ञेनुसार सोयराबाई, पुतळाबाई सर्वत्र लक्ष ठेवीत होत्या. पण काशीबाई राणीसाहेब मात्र या धावपळीत कुठेच दिसत नव्हत्या. त्या अंथरुणाला खिळून होत्या. वैद्यांच्या सल्ल्यानुसार काशीबाईंना पाचाडच्या वाड्यात हलवण्यात आले. त्यांच्याबरोबर पुतळाबाईंना, सगुणाबाईंना पाठवण्यात आले. वैद्यांच्या औषधांनी वा मांत्रिकांच्या उपचारांनी त्यांना गुण पडत नव्हता. दिवसेंदिवस त्यांची तब्येत ढासळत होती. जिजाबाईंच्या मनात ती काळजी रेंगाळत होती. सवड मिळेल तेव्हा राजे पाचाडला, काशीबाईंच्या माहेली जात होते. विचारपूस करीत होते. याखेरीज आणखीन एक काळजी राजांच्या मनात रेंगाळत होती. प्रतापराव गेल्यामुळे सेनापतीपद मोकळे पडले होते. ते फार काळ मोकळे राहणे इष्ट नव्हते. राज्याभिषेक प्रसंगी आदिलशाही व मोगलाई अपशकुन करण्यास सरसवण्याची शक्यता होती. रात्रीच्या वेळी राजे आपल्या खासे महालात बसले होते. समयांच्या प्रकाशात महाल प्रकाशित झाला होता. खास विश्वासाची माणसे तेथे हजर होती. अनाजी, मोरोपंत, येसाजी, युवराज संभाजी ही मंडळी राजांचा विचार जाणून घेण्यास उत्सुक होती. राजांनी आपले शल्य बोलून दाखवले. प्रतापराव गेले. त्यांची जागा घेईल असा माणूस आम्हाला दिसत नाही. अनाजी अदबीने म्हणाले, महाराज, आनंदराव विजय संपादून गडावर आले आहेत. त्यांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे. राजांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकले. अनाजी, विजयावरच सेनापतीपद द्यायचं असेल तर विजय संपादन करणारे असे अनेक वीर आमच्या जवळ आहेत. पन्हाळा काबीज करणारे तुम्ही, कोंडाजी आहात, साल्हेर मुल्हेरचा दीपविणारा विजय मिळवणारे मोरोपंत आहेत, हंसाजी, येसाजी आहेत. पंत, आता जोखीम वाढती आहे. नुसते धाडस, यश यांचा विचार करून भागणार नाही. सरनौबताच्या अंगी अनेक गुण असावे लागतात. मुलूख जाणणारा, प्रसंगावधानी, फौजेचा विश्वासू, दूरदृष्टीचा आणि त्याचबरोबर राज्याविषयी अविचलित इमान बाळगणारा असा 2 त्यांची कथा पाहना. नेताजींच्या जवळ धाडस, सैन्याचा विश्वास, आमच्या नात्याची जाण सारे गुण होते. पण राज्याचं इमान नव्हतं. त्यामुळे ते वाया गेले. आणि प्रतापरावांना अजोड धाडस, अविचलित इमान हे असूनही प्रसंगाच्या अवधानापायी ते खर्ची पडले. आमच्या जीवाला ओढ लावून गेले. आबासाहेब, आम्ही बोलू? संभाजीराजांनी विचारले. बोला. आम्हाला हंसाजी मामा दिसतात. ते शांत आहेत. त्यांच्याजवळ अनुभव आहे आणि राज्याशी ते इमानीही आहेत. संभाजीराजांवर नजर स्थिरावीत राजाने विचारले. शेवटचा अंदाज कसा केलात? स्थिर आवाजात युवराज म्हणाले, त्यात अवघड काय? त्यांनी एवढ्या मोहिमा केल्या, पराक्रम गाजवले. खुद्द रक्ताचं नातं असूनही कधी सरनौबतीची हाव धरली नाही. बेहलोलचा पराभव करण्यात त्यांचीही आनंदरावांना साथ होतीच. पण ते आनंदरावांच्या सह गडावर आले नाहीत. आनंदरावांना गडावर पाठवून ते चिपळूणच्या छावणीवर तातडीनं गेले. राजांचा चेहरा गंभीर बनला. पण क्षणात उठत ते म्हणाले, ठीक आहे, पाहू.
अनाजी, आज तुम्ही पाचडला जाऊन तिथल्या अंबार खाण्याची व्यवस्था पहा. तसंच गडाखाली पेट भरली आहे असं नागप्पा सांगत होते. माल गडावर चढायला दिरंगाई का होते हे पाहून तुम्ही गडावर या. बाळाजी, हंसाजी मोहिते यांना आम्ही शक्यतो लवकर चिपळूणला येत असल्याचं कळवा. पण राज्याभिषेक, मोरोपंत बोलले. राजे हसत म्हणाले, काळजी करू नका, त्याला हजर राहावंच लागेल आम्हाला. पण त्यापेक्षा या चिपळूण छावणीनं आमच्या मनात अधिक गुंता वाढवला आहे. रात्र झाली, आम्ही विश्रांती घेतो. सारे राजांना मुजरे करून निघून गेले. संभाजीराजे पाय शिवण्यासाठी नजीक येताच राजांनी सांगितले, शंभूराजे, आनंदरावांना सकाळी भेटायला सांगा. याची वार्ता कुणाला कळता कामा नये. ते आले की तुम्हीच आम्हाला वर्दी द्या. संभाजीराजे महालाबाहेर गेले. राजांची नजर पलंगाकडे गेली, पण डोळ्यांवर झोप नव्हती. तसेच बैठकीवर बसून राहिले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.